नमस्कार, स्वागत आहे तुमचा परत एकदा एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. खूप महिने झाले ब्लॉग आला नाही, कारण कुठे जायचंच नव्हतो. आणि ऑफिस टू घर नाही, जिम आपला तो दररोजचा. आता चाललोय, तुम्ही थंबनेल बघितला असेल कुठे चाललोय. मी चाललोय उज्जैनला. आता एक आपला रोहित शेट आहे, एक सौरभ शेट आहे. गेलो वॉशरूमला, बॅगा थांबवतो. आणि आता आम्ही पनवेलमध्ये आहोत. पनवेलमधून जाऊ डायरेक्ट कुर्ला, कुर्ल्या वर्षी जाऊ, नंतर दादर वगैरे असं आपण काहीच नाही माहिती, कारण आपण फिरतच नाही. मुंबई म्हणजे आपले नाही, मुंबईमध्ये आपण फिरतच नाही. आपण फक्त MIDC टू घर एवढाच बस एवढाच फिरतो मी. आता जाऊ मुंबई सेंट्रल वर्षी ट्रेन आहे, तिकीट वगैरे सगळी बुक आहेत. 11 वाजताची ट्रेन आहे. जाऊ आणि उद्या सकाळी डायरेक्ट पोहोचू उज्जैनला. जसं जाईन तसं तर मला काय दाखवतो सगळ्यांनी. आता पनवेल स्टेशनला वाट बघतं, ही ट्रेन आपली फुल ही बघ. येऊ बघ कर्जत कसारा फुल पब्लिक. आम्ही चाललो होतो दादरला, 6 नंबरला येणार आहे. जाऊ इथून दादरला. दादर वर्षी कुठे ना, दादर वर्षी जायचे मुंबई सेंट्रल. दादर वर्षी मुंबई सेंट्रल. मग तेव्हा तिथं आम्हाला ट्रेन भेटेल. आपल्याला काहीच नाही माहिती इथे. आपण फक्त याचा काम करतो, इकडे भेटत बसत. मी फिरतच नाही इकडं. आपल्या कामावर याचा घरी बस एवढा. जाऊ दादरला. बघ आता आलो मुंबई सेंट्रलला. इथे आपलं रेल्वे स्टेशन. इथून आतमध्ये जायचं आपण. काय लाव बघ. आता भूक लागली म्हणून इथं खातो सँडविच आता, कारण वाजलं पण लय वाजलं. 9:30 वाजलं. 9:30 10:30 वाजलं. अजून 1 तास आहे ट्रेनने यासाठी. बहुतेक लागलेले पण असेल, चेक नाही केली. जाऊ चेक करू, पाणी वगैरे घेऊ. आता इथून लगेच पण पराठे आहेत, घरातून पराठा भेटेल खायला. जाऊ पराठा कवाने डायरेक्ट झोपू. मग सकाळीच उठू. मग डायरेक्ट आपण सकाळी उठल्या मग उज्जैनमध्ये पोहोचलेलं असतं. मग तुम्हाला उज्जैन नगरी दाखवतो. आता सध्या तर इथं आहो बघ. पाणी बॉटल घेतलंय, बिस्लरीच पाहिजे होतं. बिस्लरीने तर किनले होतं. आनंदी कॉल केला रे मला. हा बॅगा ठेवू. हा ही आपली ट्रेन आहे. जाऊ आता सेटला उचलू. कुठं आहे सेट आपला? सेट जरा बसू, सगळा सेटल होऊ आणि मग बघू. भुकतो थोडीफार अजून पण आहे. पराठा आहेत ते खाऊ आणि झोपू. डायरेक्ट उद्या सकाळी झोपू. सकाळी अलार्म लावावा लागेल, कारण ट्रेन फक्त उज्जैनचे नाही, त्याच्या पुढे पण जाईल. 10चा टाईम आहे तसा. सकाळी 10पर्यंत झोपणार तर नाही मी, कारण 8-8ला उठायची सवय आहे दररोजची. तेव्हाच जागेल. बघू आता. तरी एक रिक्स नको घ्यावी म्हणून मग अलार्म लावावा लागेल. बघू आता. अजूनपर्यंत आपला B3 आहे. अजून इथं A चालू आहे. ABCDEFG. बघ कशी ट्रेन बघ. हे 2 लोक आपलं भाई लोक. हे धंदा बघ यार. दुसरी पिशवी ना बुटा बिटा एकदम प्रॉपर आपला असं. हा ते आपण चप्पल टाकली त्याच्या खाली. आता इथं सेटल हुआ था, झोपून आहे रे. यांचा अजून जायला सेटल होतं. बाकी एक इथं मी इथे. बुटाडे मी चप्पल ठेवतो का. The next day. इथून पोहोचू शकतो उज्जैनला कसं पण आपण बाहेर कुठून येतो ना. जर फक्त मुंबईला पण आता 1.5 तास मस्त डिले लेट आहे. आता 10चा आपण पोहोचणार होतो, डायरेक्ट चाललो 11ला पोहोचू. मग आपण जाऊ 10-15 मिनिटात समज हॉटेलला जाऊ. हॉटेल पण बुक केलेलं आहे. बघू आता पुढे कसा होता. डिले बोलला जे आलाय. जेव्हा तिरुपतीला गेलो तेव्हा 1 तास लवकर पोहोचलो. आता इथे आलो तर 1 तास लेट झालं. एक शेड आतमध्ये आहे, तो का उठत नाही. आला तो किंगच आहे. पोचलो फायनली. स्वागत आहे तुमचा उज्जैन मध्ये. 11:50 झालं गेले. 1 तास डिले होता ट्रेन. आता जाऊ बघू कुठं रिक्षा वगैरे भेटतं का. ट्रेन जाऊ डायरेक्ट हॉटेलला जरा फ्रेश होऊ आणि नंतर काल भैरवला तिथे दर्शन घेऊ. बघू आता पुढं कसं होतं ते. आता बघ अजून ट्रेन स्टेशनला जाऊ.
आता इथून गेली बस 50 रुपयानं, ते 50 रुपयानं जाऊ आता हॉटेलला, फ्रेश वगैरे होऊ सगळं, काही नाश्ता पण नाही तर डायरेक्ट जेवू, कारण 12 वाजलं, नाश्ता वगैरे नव्हता केला. जेवू वगैरे आणि मग जाऊ काल भैरवला. आता ती सेटिंग चालू काल भैरवचा वगैरे कसा कर. आलो आता रूम मध्ये. ही रूम 2000 मध्ये भेटली, 1 स्टे. जाऊ आता जरा खाली जातो, फ्रेश व्हायचं, जरा सामान आणतो आणि फ्रेश होऊन परत आलो काल भैरवला. पहिले तर जेवणाचं बघायला कुठं काय जाऊ, काल भैरव शिव, परत आराम करू आणि जाऊ महाकाल मंदिरमध्ये. तिथून मग दर्शन करू आणि रात्री बघू इथेच कुठेतरी फिरू, कारण प्रॉपर सिटीमध्ये जवळ. बघू आता पुढे जातो, तुम्हाला दाखवतो काय आहे ते. जिथं रूम घेतला तिथं जेवायला होतं, कारण लई भूक लागलेली. आता वाजलं 1, इथून जेवू आता डायरेक्ट आणि काल भैरवला जाऊ, कारण जेवणाचा टाईम, गर्दी पण कमी असेल बहुतेक, लवकर दर्शन भेटलं. मग थोडा फिरू, परत तिथं फोटो वगैरे काढू, मग परत रूमवर यावं. आता पहिले जेवलो, ऑर्डर केलं, जेवण करू आणि डायरेक्ट इथूनच निघतो. मग दाखवतो कसं काय पुढं. जेवण वगैरे निघलो, आता काल भैरवला जाऊ. तोच रिक्षावाला येतं, परत त्याशी कॉन्टॅक्ट ठेवला, तो आता इकडे तिकडे आम्हाला फिरवल, येईल आता त्याला पण घेता इथं. आता इथं चौकात थांबलं. इथं एक मंदिर आहे, 24 खंबा माता मंदिर, रेडी झाले. नुसता मार्केटचा कचरा, नुसता मार्केटचा कचरा, दुसरा काय आहेच नाही. गल्ल्या तू गल्ल्या. जाऊ आता काल भैरवला, रिक्षा बसल्या परत त्यात भाऊ सोबत. आता आलो इकडं काल भैरवला, रिक्षावाल्याने सोडला, परत घ्यायला पण येणार आहे. एकदम सेटिंग प्रॉपर करून ठेवले. त्याला फोन मारला का तो लगे येईल परत, म्हणून पैसे पण नाही दिले त्याला. एकदम येतानाच द्यावं डायरेक्ट. आता जाऊ दर्शन घेऊ, फोटो काढत तरी तो पण येईल, मग परत जाऊ आपल्या रूमवर. बघू आता इथं किती टाइम लागतं. झाला फायनली दर्शन. 2:25 लागलेलो, गेलं 5 वाजलं, लय गर्दी होती. आता जाऊ, रिक्षावाल्याला फोन केलाच ते, तो रिक्षावाला येईल आणि मग जाऊ परत उज्जैनमध्ये रूमवर. थोडा वेळ आराम करू आणि परत दर्शनाला निघू महाकालेश्वर. तिथून मग येऊन कॉरिडॉर वगैरे फिरू, सगळे ते दाखवून तसं तुम्हाला कुठं जातोय मी. बघू आता तर खूप जमलं, बाहेर जाऊन काहीतरी खायला लागेल. आणि हो, हा मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागे इथे एक VIP पण आहे, जिथून आपण आउट होतो तिथं VIP पण सेटिंग लागतं. तुम्ही जर येता कधी तर डायरेक्ट जा, तिथं VIP ची सेटिंग लागली तर लागेल, नाही तर मग परत इथून आपले मंदिराच्या समोर जिथून लाईन लागतं तिथून लाईन लागा. पण लाईन लागली तरी पण 2-2.5 तास लागतात. ते पण 2:25 लागलेलो, तो आता वाजले 5:05 आऊट झालो. आऊट होताना तेवढी गर्दी आहे का बेकार. तिथं पण फुल जाम झालाय, कारण VIP चं फुल सेटिंग झालंय. सिक्युरिटी वगैरे सेटिंग करून देतो. तुमचं नशीब असेल तुम्हाला VIP दर्शन डायरेक्ट भेटत. आम्हाला नव्हतं, आम्हाला काय माहितीच नव्हता करायला, पण आम्ही इथून लागलो. तिथे चपला वगैरे ठेवल्या आणि त्याच्यामुळे लय टाइम झाला. तेव्हा आला आपला भावड्या, ज्या आला. अशी सेटिंग लावतो आम्ही, डायरेक्ट कुठेही गेला तर डायरेक्ट एकाच रिक्षावाला त्याचा धंदा करतो. त्याला फोन लावल्यावर डायरेक्ट येतं, नेतं सगळीकडे. आता जाऊ परत रूमवर. का शोधाची गरजच नाही आम्हाला. हा मग ताबडतोब निघलो, डायरेक्ट चेंज करून परत महाकालच्या दर्शनाला. सेटिंग लागली तर मग असा काम फटाफट करायला लागतं. आता दर्शन गेला म्हणजे आम्ही मोकलो म्हणजे कसं घाबरा, आता डायरेक्ट दर्शन भेटणार आम्हाला.
तुम्हाला भले दाखवायला नाही भेटणार कारण मोबाईल अलाउड नाही आता, पण दर्शन भेटणार 100%. जाऊ दर्शन घेऊ मग परत तुम्हाला भेटतो. मग जाऊ असं फिरू कुठेतरी, जरा काहीतरी खाऊ आणि शॉपिंग करू जरा थोडीफार. बघू पुढं कसं ते. आलो सिद्धू मातेचं दर्शन करून थोडीशी आरती पण होती, ती दीपोत्सवाची आरती ती पण केली. ती मेन आरती काय कधी होती काय समजलाच नाही, गर्दी डायरेक्ट निघून गेली. आम्ही पण निघलो. जाऊ आता दर्शनाचा कसं आहे बघू, नाही तर मग कॉट खेळून घेऊ पहिले. बघू आता पुढं कसं काय ते. हे बघा मंदिर. जाऊ ना. लाडू घे लाडू घे. दर्शन झाला, आता इथे लाडू घ्याव आणि भूक लागले मजबूत, कारण लय वेळ झाला दर्शन ते वेल बघूला गेटवर त्या माणसाचा जो आपल्याला नेणार होता आतमधून, ते लय वेळ बघितला. फायनली दर्शन पण झाला, ज्यासाठी आलेलो तो पण झाला. आता उद्या एक राहिले ओंकारेश्वरचं पण करून घेऊ. आता जाऊ उद्या बहुतेक करून गाडी काढू. आता रात्रीच ती काय आहे ते पण हे करून घेऊ. ओंकारेश्वर नंतर इंदोरवरची डायरेक्ट घरी. आता सध्या तरी इथं आहे, लाडू घेऊ आणि जाऊ जेवायला. ही कॉरिडॉरची गर्दी बघा, आपली जत्रेपेक्षा तरी जास्तच आहे. जत्रेला पण नसते एवढी. आता आमची जत्रा येतं गेली, वामजकरांची जत्रा गेली, एवढी गर्दी तरी नसतं. ही बघ गर्दी बघ. तुम्ही आता मागं बघायला पाहिजे होतं जेव्हा मी व्हिडिओ नव्हते काढले. आता राहू दे, आता जाऊ. इथून दर्शन झाला असं इथून फिरून जाऊ. आता असा तिथून रिक्षा करू आणि डायरेक्ट जेवायला. वॉटर शो चालू आहे वाटतं, बघूच. तुम्ही वॉटर शो चालू असतं तुम्हाला तो पण दाखवू जरा देईल. थोडा लांबा सगळा दाखवू. हे बघा आता इथे कॉरिडॉर मध्ये फिरायला आलो. इथंच फूड कोर्ट सगळा जेवणाची सोय आहे. तुम्ही जरी आला तरी सगळा फिरून घ्या आणि इथे जेवायला पण सगळी सोय आहे. इथं लगेच ऑर्डर करायची आणि इथं लगेच पिक करायची. एकदा आता बघू टेस्ट कशी आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो मी. तसा रे काय आहे रसमंत्र बघू आता टेस्ट कशी आहे. 2-3 एक भाजी सांगितली, रोटी सांगितली, राईस सांगितले, 4 तडका नाही. बघू आता तसा ॲम्बियन्स तर पूर्ण भारीच आहे. होप करतो टेस्ट पण चांगली असेल. जेवून झाल्यावर जाऊ डायरेक्ट हॉटेलमध्ये झोपू डायरेक्ट, कारण उद्या सकाळी ओंकारेश्वरला निघायचे. ओंकारेश्वरवरून डायरेक्ट इंदोरला जाऊ. रात्रीची बस आहे आपली. बघू बहुतेक आजचं ब्लॉग इथला एंड करीन इथून गेल्यावर आणि नंतर दुसऱ्या दिवसात चालू करीन. आता जेवल्यावर तुम्हाला भेटतं. जेवण पण निघालो. जेवण एवढा खास होता म्हणजे ठीकठाक. काय असं भूक लागली जास्त तर खाऊ शकतो. क्वांटिटी जास्तच कमी होती, जरा 200-250 राहुल होतं ते. जेवलो. दाढ दुखायला लागली परत माझी. दाढीचा प्रॉब्लेम होता, परत दुखायला लागली. जातो रूम बोलाय येतो. पहिल्या दिवशीच कामाला चालले कोण सेमी आणि पहिल्या दिवशी तापा राहणार लागला. जेवतो गोळ्या घेतो आणि झोपतो डायरेक्ट. उद्या ओंकारेश्वर चालूय तिकडं. मग कसं काय ब्लॉग इथं ब्लॉग आवडला असतं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.